स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण सर्वांनी बीएड करता रजिस्ट्रेशन केलेलं आहे। महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत संपूर्ण जे बीएड करणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, कारण ऑप्शन फॉर्म जे प्रिफरन्स आहे ते कसे टाकायचे आपण या ठिकाणी बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे, अल्फाबेटिकल लिस्ट लागलेली आहे, त्यानंतर आता मेरिट लिस्ट लागलेली आहे आणि ज्यांचं मेरिट लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे त्या विद्यार्थ्यांकरिता आता ऑप्शन फॉर्म मेथड सुद्धा आपल्याला टाकायचे आणि आपले कॉलेजचे प्रिफरन्स सुद्धा द्यायचे आहे। तर हे कसे द्यायचे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। आपल्याला समजून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो की आपण कन्फर्म आणि ह्या दोन जे टॅब दिसत आहे आपल्याला त्या दोन टॅबच्या खाली जी एक टॅब दिसत आहे या टॅबवरती आपल्याला जायचं आहे आणि या टॅबवरती जाऊन आपल्याला जे विद्यार्थी मेरिट लिस्ट मध्ये नाव आहे त्यांनाच हे टॅब आलेला आहे आणि त्या टॅब वरती जाऊन पुढील जी प्रोसेस आहे ती पुढील प्रोसेस करायची आहे। त्या पुढील प्रोसेस नंतर आपल्या सर्वांना काय दिसत आहे तर आपल्याला त्या ठिकाणी जे मेथड आहेत त्या मेथड त्या कॉलेजमधल्या आपला म्हणजे मेथड आपल्याला दिसणार आहे। मग त्यात इंग्रजी असेल, जी काही मेथड असेल आपली, त्या सोशल सायन्स असेल किंवा जी काही सीबीजेड मधली मेथड असेल, हे जे मेथड दिसतील आपल्याला त्या मेथड त्या ठिकाणी दिसणार आहे। नंतर आपल्याला ते ऍड करून म्हणजे मेथड आपल्याला मेथडला क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर आपल्याला जी काही कॉलेजेस दिसतील तुम्हाला मेथडचं प्रोसेस दिसेल तुम्हाला, त्याच्या मेथड नंतर आपल्याला कॉलेज दिसेल, कॉलेजमध्ये आपल्याला जे काही संपूर्ण कॉलेजेस येईल मग तुम्हाला कोणतं कॉलेजेस पाहिजे ते कॉलेज तुम्हाला ऍड करून घ्यायचं आहे। त्या रकान्यात आपण ऍड करायचं आहे। ऍड केल्यानंतर ही जी कॉलेजेस आहे हे कॉलेज तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे। मग त्या कॉलेजमध्ये तुमचं मेथड आहे का, ज्या वेळेला तुम्ही मेथड टाकणार आहात तर ती मेथड त्या कॉलेजला आहे का तेच कॉलेज तुम्ही त्या ठिकाणी ऍड करायचे आहे, म्हणजे ते ऍड करायचे आहे। जर तुम्ही ते कॉलेज ऍड केले नाहीत आणि मेथड जर टाकली तर तुम्ही त्या ठिकाणी बाहेर होता, म्हणजे तुम्हाला ती मेथडच मिळत नाही, कारण कॉलेजमध्ये मेथड नाही म्हणजे तुम्हाला ऍडमिशन देऊन काय करणार आहेत ते। म्हणून मेथड त्या कॉलेजला आहेत का असेच कॉलेज तुम्ही ऍड करा आणि ऍड केल्यानंतर हे जे कॉलेजेस आहेत हे कॉलेजेस तुम्हाला खाली दिसणार आहेत, जे तुम्हाला दिसणार आहेत। म्हणजे ऍड कॉलेज कोणते करायचे आहे, जे तुम्हाला खरंच प्रवेश करायचा आहे। मग नागपूरला प्रवेश घ्यायचा आहे का तर नागपूरचे पूर्ण प्रवेश कॉलेजेस तुम्ही ऍड करून घ्या, चंद्रपूरचा संबंध येत नाही। तुम्हाला जर मुंबईला ऍडमिशन करायची आहे तर मुंबईचे कॉलेजेस ऍड करा, बाकीचा विचार करायचा नाही। आणि आधी कन्फर्म ठरवून घ्या की मला कोणत्या शहरामध्ये बीएड करायचं आहे, मग त्यानुसारच तुम्ही ते कॉलेज काय करायचं आहे तुम्हाला ऍड करायचे। मग कॉलेज ऍड केल्यानंतर तुम्हाला खाली कॉलेजेस दिसेल, खाली कॉलेजेस आल्यानंतर त्या लिस्टच्या खाली कॉलेजेस दिसेल। मग त्या कॉलेज ऍड केल्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजचे प्रिफरन्स द्यायचे आहे, 1 2 3 4 5 असे तुम्हाला कॉलेजचे प्रिफरन्स द्यायचे आहे। मग तुम्ही 10 कॉलेजेस अलॉट 10 कॉलेजेस तुम्ही ऍड केलेले आहे, तर मी या 10ही कॉलेजमध्ये तुम्हाला कोणत्या या 10 पैकी कोणता कॉलेजचा तुम्हाला पहिला नंबर लागला पाहिजे, मग गव्हर्नमेंट कॉलेजचा पहिला नंबर लागला पाहिजे का, मग ऍडेड वाला लागला पाहिजे की प्रायव्हेट कॉलेज पाहिजे का, मग हे जे कॉलेजेस आहेत तुम्ही स्वतः त्यात डोक्यात घेऊन तुम्हाला हे करायचं की मला गव्हर्नमेंटला पहिला नंबर लागला पाहिजे आणि तेही नागपूरचा लागला पाहिजे की चंद्रपूर लागला पाहिजे। मग अशा वेळेला जे काही विद्यार्थी आहेत त्यावेळेला पहिल्या प्रिफरन्सचा 1 नंबर जर तुम्ही टाकत असाल, 2 नंबर दुसरं टाकत असाल, 3 नंबर टाकत असाल आणि यानुसारच तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे तुमचं ते लॉक करायचं, तुमचं हे जे आहे आपण फॉर्म भरल्यानंतर हे लॉक करायचं आहे। नंतर त्यात तुम्ही ऍग्री आहेत का म्हणून एक बॉक्स येईल आणि ते तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते सेव्ह अँड नेक्स्ट करून तुम्हाला पुढे जायचं आहे। मग हे झाल्यानंतर तुम्हाला फॉर्म काय करायचा आहे लॉक करायचा आहे। लॉक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे जे कॉलेजेस तुम्हाला दिसत आहे त्यावेळेला तुम्हाला पहिल्यांदा लॉक करण्यापूर्वी हा विचार करायचा आहे की तुम्हाला खरंच पहिलं कॉलेज जर मिळालं तर तुम्ही प्रवेश घेणार आहात का। मग पहिलं कॉलेज जर तुम्हाला मिळत आहे आणि तुम्ही जर प्रवेश घेत नसाल तर तुम्ही या राऊंड मधून बाहेर व्हाल आणि डायरेक्ट इन्स्टिट्यूशनल राऊंड मध्ये तुमचा विचार केला जाणार आहे। कारण सीईटी सेलच्या नियमानुसार तुम्हाला जे कॉलेजेस पहिलं मिळत आहे त्या कॉलेजला प्रवेश घेणं अनिवार्यच आहे, प्रवेश घ्यावाच लागतो। जर तुम्ही त्या पहिल्या कॉलेजला प्रवेश घेणार नसाल तर तुमचा विचार केला जाणार नाही, ना सेकंड राऊंड साठी ना थर्ड राऊंड साठी। तुमचा विचार कधी केला जाईल इन्स्टिट्यूशनल राऊंड साठी, आणि आपल्या सर्वांना माहित आहे इन्स्टिट्यूशनल राऊंड काय असते। त्यामुळे ही चूक करायची नाही, मेथडची चूक करायची नाही, प्रिफरन्स टाकताना चूक करायची नाही आणि जे कॉलेजेस तुम्हाला पाहिजे ते सिटी मध्ये आहेत का हे सुद्धा बघून घ्यायचं आहे। तुम्हाला सिटीत राहायचं आहे म्हणजे कशासाठी याच्या मागची कारण सांगतो। स्वाधार सारखी योजना असेल, आधार सारखी योजना असेल, हॉस्टेल सारखे प्रवेशाची योजना असेल, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला कुठे अवेलेबल असते जिल्ह्याच्या ठिकाणी। म्हणून बने पावतर आपण सर्वांनी काय करणे आहे
की सिटी मधला शहरामधलाच कॉलेज आपल्याला बघायचा आहे, तो लोकल एरियात आहे का हे सुद्धा चेक करायचं आहे. लोकल एरियामध्ये तुम्हाला शासनाच्या कोणत्या योजनेचा लाभ घेता येत नाही, म्हणून ही सुद्धा एक बाब लक्षात घ्यायची आहे. कारण आपण आपल्या चॅनलवरती तुम्हाला पहिलं रजिस्ट्रेशन पासूनच आपण तुम्हाला अपडेट माहिती देतो आलेलो आहे. तर ही ऑप्शन फॉर्म पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि आता पहिलं राऊंड लागेल आणि त्यानंतर तुमच्या महत्वाची व्यवस्था म्हणजे कोणती, तर राहण्या खाण्याची व्यवस्था. म्हणून ह्या योजनेचा तुम्हाला जर फायदा घ्यायचा असेल तर ह्या चुका तुम्हाला करता येणार नाही, यानुसार तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. मेथड, प्रिफरन्स, ऍड अकाउंट, ऍड कॉलेजेस, नंतर प्रिफरन्स टाकायचे आहेत आणि तुमचा फॉर्म लॉक करायचा आहे. या प्रोसेसने तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना जायचं आहे. तुम्हाला अधिक जर माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. समोर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची आणि टेलिग्रामची पण. या दोन्ही लिंकला जॉईन व्हा आणि त्यावरती तुम्ही प्रश्न विचारू शकता. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.